दंडवत प्रणाम. मायबापो, आज आपल्याला गीतेच्या 12व्या अध्यायावर भाष्य करायचं आहे. पण त्याआधी आपल्याला ईश्वर, ब्रह्म आणि परमेश्वर हे तीन परमेश्वराचे विभाग आहेत. एक ईश्वर आहे, ब्रह्म आहे, ईश्वर ब्रह्म, आणि ते अव्यक्ती असते त्याचं स्वरूप, आणि तिसरा हा परमेश्वर आहे, तो व्यक्त झालेला. तर व्यक्त परमेश्वर कशाला म्हणावं की ते म्हणते सत्शब्दे ब्रह्म बोलीचे, चित्शब्दे माया बोलीचे, आनंद शब्दे ईश्वर बोलीचे. ब्रह्म, माया, ईश्वर असे तीन पदार्थ एकत्र आले, तीन अंश एकत्र आले की त्याचा परमेश्वर होतो. जसा म्हणजे आंघोळी जी आहे, आपली आंघोळी आहे, तर ती आंघोळी म्हणजे करंगळी आहे. तर ती मांस आहे, रुधिर आहे आणि हाड आहे. तर मांस, रुधिर आणि हाड ह्या तिन्ही मिळून जशी आंघोळी होती तशी ब्रह्म, माया आणि ईश्वर असे मिळून परमेश्वर होतो. तर हा परमेश्वर व्यक्त असतो. आणि अव्यक्ती ह्या परमेश्वराचे दोन स्वरूप आहेत, एक ईश्वर आणि दुसरं ब्रह्म. ईश्वराला कैवल्य म्हणतो आपण आणि ब्रह्माला मोक्ष म्हणतो. तर अशा प्रकारचे. तर साधारणतः आपल्याला असं दिसतंय की व्यक्त परमेश्वर आणि अव्यक्त परमेश्वर असे दोन परमेश्वर असतात. तर ते श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन पहिल्याच श्लोकात 12व्या अध्यायामध्ये विचारतो की हे देवा, मी ते म्हणतो की एवं सतुतयुक्त आहे भक्तस्त्वं परिपासते ए चापेक्षरमयुक्तम तेषां केयुक्तम. पहिल्या श्लोकाचा अर्थ असा होतो मायबाबो की म्हणजे अव्यक्त स्वरूप असते परमेश्वराचं आणि व्यक्त स्वरूप असते. त्याला साकार आणि निराकार असे दोन शब्द म्हणलेले. तर मी साकार परमेश्वराची भक्ती करू का निराकारची भक्ती करू, कोणची माझ्या फायदेशीर आहे, असं श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं पहिल्या श्लोकात विचारलं. श्रीकृष्ण महाराज उत्तर देतात. ते म्हणतात, अर्जुना मया वेश मनोयमा नित्ययुक्त उपासते श्रद्धया परयोपेतास ते वे युक्त तमोमता. माझ्यामध्ये मन लावून, मायावेश मनोयमा माझ्यामध्ये मन लावून, माझ्या चित्त लावून नित्ययुक्त उपासते, नित्य परमेश्वर माझी जर चिंतन केलं, नित्य जर माझं चिंतन केलं म्हणजे साकार परमेश्वराचं, तर श्रद्धया परयोपेतास श्रद्धेनं उपासना केली तर ते लोक जे करतात उपासना, श्रद्धेनं उपासना करतात, जे साकार परमेश्वराची जे श्रद्धेनं उपासना करतात ते मला अतिशय प्रिय आहे, असं दुसऱ्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण महाराज त्याला उत्तर देतात. आता तिसऱ्या आणि चौथ्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात, अर्जुना ये तोक्षरमनिर्देश मयोक्तम परिपासते सर्वत्र गमचिंत्यमचे कुटस्थ मचलम ध्रुव सन्नियमेंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धे ते प्राप्नुवंत मामेव सर्वभूत हे ते राहतात. जे लोक म्हणजे अव्यक्त परमेश्वराची भक्ती करतात, येतोक्षरमनिर्देश मयोक्तम परिपासते, जे अव्यक्त परमेश्वराची भक्ती करतात आणि व्यक्त परमेश्वराची भक्ती करतात, तर ते जे इंद्रियाला संयमित करतात, संयम इंद्रिय ग्रामम, आणि सगळीकडं सारखी बुद्धी ठेवतात, सर्वत्र संबुद्धी ते पण मलाच येऊन मिळतात. म्हणजे सारांश असा झाला मायबाभाऊ, तुम्हाला सोप्यात सारांश सांगतो की पहिल्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन विचारतो की देवा, मी साकार परमेश्वराची भक्ती करू का निराकाराची करू. तर दुसऱ्या श्लोकात श्रीकृष्ण महाराज त्याला उत्तर देतात, अर्जुना जी साकाराची भक्ती करतात म्हणजे माझी भक्ती करतात ते मला अतिशय प्रिय आहे. आणि तिसऱ्या चौथ्या श्लोकात ते म्हणतात की अव्यक्त परमेश्वराची भक्ती करणं केली आणि व्यक्त परमेश्वराची भक्ती केली तर दोन्ही भक्त मला येऊन मिळतात, माझी प्राप्ती त्याला होते. असं 4 श्लोकाचा मथितार्थ आहे माझ्या. आता 5व्या श्लोकात ते काय म्हणतात बघा. ते म्हणतात की क्लेशोधिकतरस्तेशा म व्यक्तासक्तचेतसाम अव्यक्ताही गतिर्दुःखम देहोद्भीर वाप्यते. क्लेशोधिक अतिशय क्लेश आहेत, अव्यक्त परमेश्वराची भक्ती करायला अतिशय क्लेश आहेत, क्लेश. आणि अव्यक्ताही गतिर्दुःखम, आणि अव्यक्त देह उद्भीर शेवटपर्यंत त्याला दुःखच दुःख आहे. कसे दुःख आहे तर जसे एखादा म्हणजे बोचरा माणूस आहे, त्याला दातं नाहीत आणि त्यानं लोखंडाची चेनी खावं इतकी बेकार, इतकी म्हणजे
अवघड गोष्ट आहे ती. म्हणजे अव्यक्त परमेश्वराची भक्ती करणं अतिशय अवघड गोष्ट आहे, असं श्रीकृष्ण महाराज 5व्या श्लोकात म्हणतात. आता 6व्या श्लोकात ते म्हणतात, अर्जुना ये तू सर्वांनी कर्मानी मयी संन्यस्य मत्पर अन्यनेनयोगेन माया ध्यान उपासते. त्याच्यामुळं तू काय कर, सर्व कर्म मला अर्पण कर, ये तू सर्वांनी कर्मानी आणि माझं संन्यास तो आहे आणि माझ्यामध्ये चित्त लाव. हां, अनन्ययोगेन अनन्य भक्ती कर माझी, माम ध्यायेत उपासना, माझी उपासना कर. मग काय होईल, मग त्या माणसाचा मी काय तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी निश्चिरात पार्थ मायाविषयीचं चित्सा. आणि तशा माझी भक्ती करणाऱ्या म्हणजे व्यक्त परमेश्वराची भक्ती करणाऱ्या माणसाला तेषामहं त्याचा मी म्हणजे ह्या संसार सागरातून म्हणजे उद्धार करणारा होतो. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मायाविषयीच चेतसा. म्हणजे मी त्यांना त्याचा ह्या संसार सागरातून मी त्याला तरुण नेतो, असं श्रीकृष्ण महाराज 7व्या श्लोकात म्हणतात. आणि म्हणून ते 8व्या श्लोकात काय म्हणतात की अर्जुना मयेव माझ्यामध्ये चित्त लाव, मन आध्यस्व माझ्यात मन लाव, मयी बुद्धीम निवेशे आणि माझ्यामध्ये बुद्धी स्थिर कर. निवशेशी मायाव आता ऊर्ध्वम नस आणि माझ्यातच तू राहशील, मलाच येऊन मिळशील, तुझी ऊर्ध्वगती होईल. आता म्हणजे आता ऊर्ध्वम न संशय, तुझी ऊर्ध्वगती होईल याच्यात संशय नाही. आता हे झालं 8व्या श्लोकात म्हणले. आता 9व्या श्लोकात काय म्हणतात, अर्जुना बरं आता 8व्या श्लोकात म्हणले माझे चित्त लाव. आता 9व्या श्लोकात ते म्हणतात की आता चित्तम समाधातुम न शक्नोषि महेश्वर. बरं तुझं चित्त माझ्यात स्थिर होत नसत. आता चित्तम समाधातुम न शक्नोषि महेश्वरम अभ्यासयोगेन तो मामी छापतून जायचं. प्रयत्न कर, अभ्यासयोगेन तू माझे प्रयत्न करून माझी प्राप्ती करण्याचा प्रयत्न कर, असं 9व्या श्लोकात म्हणतो. आणि बरं पुन्हा 10व्या श्लोकात म्हणतात ते की अभ्यासेपे समर्थोशी. बरं अभ्यास करायला म्हणजे प्रयत्न करायला तू म्हणजे सराव करायला तुम्ही शक्य नाही तुला. अभ्यासेपे समर्थोशी मत कर, माझ्यासाठी कर्म कर. येत करोशी येदस्नाशी ये जीवशी ददाशी ये तपस्येशी कोणते तर तुरसो मदार्पणम, असं श्रीकृष्ण म्हणजे जे करतोस खातोस दान देतोस ते माझ्यासाठी दे. मग हे अभ्यासेपे समर्थोशी मत्कर्म परमभो मदर्थमपी कर्वाणी कुर्वन् सिद्धी मावशिशी. आणि मग माझ्यामध्ये म्हणजे नाही का तू अभ्यास करायला अनेक म्हणजे व्यक्त परमेश्वराची भक्ती करण्यासाठी अनेक त्यांनी आपल्याला सूट दिले, म्हणजे सवलती दिल्या. परंतु अव्यक्त परमेश्वराची भक्ती करण्यासाठी ते म्हणले की अव्यक्त परमेश्वराची भक्ती ही म्हणजे एखाद्या बोचऱ्या माणसानं लोखंडाची चेनी खावं इतकी अवघड आहे आणि शेवटपर्यंत ती अवघड आहे. त्याच्यामुळं तू त्या अव्यक्त परमेश्वर भक्ती करण्याच्या नादी लागू नको अर्जुना. तू म्हणजे व्यक्त परमेश्वराची भक्ती कर, त्याच्यामध्ये तुला बरं तू अभ्यास करायला समर्थ नसशील, अभ्यासेपी समर्थ असशील. मतकर्म परमभो मदर्थमपी कर्वाणी कुर्वन् सिद्धी मावशिशी. आणि मग तुला सिद्धी मिळून जाईल, असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात. आता तदेव शक्तोशी करतो मध्यगमासिता सर्व कर्म फलत्यागम ततो करू आत्मा. बरं काहीच करायला तयार नाहीस ना, तर तू काय कर, तू माझं चिंतन कर, कर्म कर आणि कर्माच्या फळाची अपेक्षा करू नको. सर्व कर्म फलत्याग, सर्व फळाचा त्याग कर आणि तू आत्मावान हो, खंबीर हो, असं श्रीकृष्ण महाराज 11व्या श्लोकास म्हणतात. आणि 12व्यात म्हणतात ते श्रेयो ही ज्ञानाभ्यासात ज्ञानात ध्यान विशेषिते ध्यानात कर्मफल त्यागात शांतीरनंतरम. कारण त्याग हा महत्त्वाचा आहे. इथं सांगितलं त्याने की त्याग महत्त्वाचा आहे, तर त्याग कर आणि त्या त्यागामध्ये तुला शांती मिळून जाईल. काय बाबा हे असं 12व्या श्लोकापर्यंत आपण आज आलेलो आहोत. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 13व्या श्लोकापासून तर 20व्या श्लोकापर्यंत विवेचन सांगत. तोपर्यंत मला रजा द्या. आणि तुम्हाला जर वाटत असेल शक्य असेल तर ह्या देवल ऑफिशियल ग्रुपला चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, अशी तुम्हाला नम्र विनंती करतो. तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.